नमस्कार मित्रांनो. आज सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे आणि त्या व्हिडिओवर लोकांनी प्रतिक्रिया देण्याची जणू स्पर्धाच लावली आहे. पण त्या सगळ्या गोंधळात एक गोष्ट मात्र कुणी समजून घेतली नाही. कलाकाराचं मन आणि त्याचा स्वाभिमान. तुमच्या फोनवर तुम्ही इकडे येऊन करा हे. सगळ्यांना फोन वापरता येतात, सगळ्यांना फोन सायलेंटवर कसं करतात हे माहिती असतं. चुकून अनावधानाने राहून गेलं वगैरे सुद्धा हे बरं एकदा वाजला 7 वेळा तुमचा फोन वाजतो. ह्यात तुम्ही आमची लायकी दाखवून दे की आमची लायकी ही आहे की आम्ही जीव तोडून स्टेजवर काहीतरी परफॉर्म करतोय तुमच्यासाठी. बरं तुम्ही पैसे देऊन ते बघायला आलेले आहात तरी तुम्हाला तुमचा मोबाईल आणि तुमच्या गप्पा महत्त्वाच्या वाटतात. ही आमची लायकी आहे. ॲब्सल्युटली इनसेन्सिटिव्ह ऑन द पार्ट ऑफ एनी ऑडियन्स. कारण आम्ही ज्या तन्मयतेने किंवा ज्या एकाग्रतेने त्या स्टेजवर असतो ते मोडायला 1 सेकंड लागत नाही. पण बऱ्याच वेळा आता अनफॉर्च्युनेटली ते होतं आहे, त्यामुळे बऱ्याच वेळा ते नजरअंदाज करावं लागतं, जे खरं तर आमचं काम नाही आहे. वी शुड नॉट बी डुईंग दॅट. आमचं काम फक्त त्या रोलमध्ये आणि तुम्हाला ते एक सुंदर काहीतरी आम्ही विश्व तयार करून दिलं आहे ते मेक बिलीव्ह करण्यातच आमचा पूर्ण फोकस पाहिजे. पण अनफॉर्च्युनेटली हे बऱ्याच वेळा होतंय. बऱ्याचदा काय होतं माहिती आहे, इंटेन्शनली कोणी ठेवतीलच असं नाही. बऱ्याचदा वयस्कर कोणी आजी आजोबा असतात आणि त्यांच्या लक्षात नाही राहत की आपण बंद केला पाहिजे. पण हा एक बेसिक सिविक सेन्स आहे ज्याचा पेपर आपल्याकडे खूप कमी मार्क आला आहे दुर्दैवाने. त्यामुळे काही लोक त्याकडे सिरियसली बघत नाहीत की आपण जर आत येतोय तर आपण आता फोन बंद आहे का हे 10 वेळा चेक करावं. जसं आपण घरातून बाहेर निघताना गिझर बंद आहे का हे 2-3दा चेक करून निघतो, तसं नाट्यगृहात शिरताना 4 वेळा चेक करून निघावं हे कधी कधी सुचत नाही. कधीतरी म्हातारे आहेत आणि त्यांना येत नाही आहे करतात तर इट इज अंडरस्टँडेबल. पण मला वाटतं बेसिक सिविक सेन्स सगळ्यांमध्ये असायला हवा की आपण जातोय तर समोरच्याला त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्यावी. आज आपण ऐकणार आहोत एका वडिलांची भावना, एका कलाकाराच्या पाठीशी ठामपणे उभं राहणाऱ्या बापाची भूमिका. मी आहे प्रमोद काळे आणि हा माझ्या मुलगा आस्ताद काळे संदर्भातला माझा स्पष्ट आणि थेट दृष्टिकोन आहे. मी प्रमोद काळे, आस्ताद काळेचा बाप. त्याच्या संदर्भातला एक व्हिडिओ खूप व्हायरल झालाय आणि त्यावर अनेक प्रतिक्रियांचा पूर आलाय. त्या संदर्भात ही मोठी पोस्ट. मला माझ्या मुलाचा आणि त्याच्यात असलेल्या कलागुणांचा प्रचंड आणि रास्त अभिमान आहे. रास्त यासाठी की आजही त्याच्या हातून काही चुकीचं घडलं तर मी त्याला दोष देतोच. पण हा जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्या घटनेबद्दल माझा आस्तादला पूर्ण पाठिंबा आहे. मुळात कोणा रत्न मराठी मीडियाने त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर हा प्रसिद्ध केला आहे. कोणाच्या परवानगीने त्यांनी हे कृत्य केलं? ते काय संपूर्ण नाटक शूट करत होते? नेमका हा भाग कसा काय कुणी शूट केला? आणि मग ती जी कुणी व्यक्ती नाटक चालू असताना मोबाईलवर स्पीकर ऑन ठेवून मोठ्याने बोलत होती त्याचं शूटिंग का नाही केलं? कलाकार काय सार्वजनिक मालमत्ता समजता का तुम्ही? इंस्टाग्रामवर टाकण्याआधी संबंधित व्यक्तीची परवानगी घेतली होती? आता ज्या महाभागांच्या अत्यंत शिवराळ आणि अनाहूत प्रतिक्रिया आल्या आहेत त्यांबद्दल एक माननीय लिहितात, हा फार माजुरडा आहे. स्वतःला काय नाना पाटेकर समजतो काय? म्हणजे नाना पाटेकर असं वागले असते तर चाललं असतं आणि नशीब आस्ताद तसं काही समजत नाही. तिथे नाना असता तर त्याने त्या प्रेक्षकांच्या मुस्कटात लगावून तो मोबाईल फेकून दिला असता. आणखी 1-2 म्हणतात, तमाशा थिएटरात झाडीपट्टीत हे सगळं चालतं तर तिथले कलाकार कसं चालवून घेतात? ह्यांनाच काय प्रॉब्लेम आहे? प्रत्येक ठिकाणची एक संस्कृती, काही रीतभात असते. आता अश्विनी भिडे किंवा कौशिकी चक्रवर्ती कितीही शृंगारिक ठुमरी गात असतील तर तिथे कोणी श्रोता बोटं तोंडात घालून शिट्ट्या नाही मारत. आणि झाडीपट्टीविषयी तर काय बोलणार? पण संस्कृती ह्याला लई माज आहे अशी अनेकांची तक्रार आहे. ह्याला माज नाही, स्वतःचा आणि स्वतःतल्या कलावंताचा अभिमान व कलेबद्दलची निष्ठा म्हणतात. माज असेल तर तो त्या फोनवर बिनदिक्कत मोठ्याने बोलणाऱ्या व्यक्तीला. 500 रुपयांचं समजा तिकीट काढलं म्हणजे काय सगळं थिएटर, सगळे कलाकार विकत घेतले की काय? त्याच्या माझाबद्दल कोण बोलणार? आपण आसपासच्या आपल्याप्रमाणेच तिकीट काढून आलेल्या प्रेक्षकांचा रसभंग करत आहोत एवढीही समज नसावी. अशावेळी खरं तर इतर प्रेक्षकांनीच अशांना धडा शिकवला पाहिजे. पण आपण नको तेव्हा सहिष्णू गांधीवादी. कित्येकांचं म्हणणं आहे प्रेक्षक येतात म्हणून तुमची नाटकं चालतात, तुम्ही त्यांच्यामुळे पैसे कमावता.
हे त्या जुन्या काळातल्या प्रेक्षकांना मायबाप म्हणून डोक्यावर चढवणाऱ्या कलाकारांचं पाप आहे. इथे कोणीही प्रेक्षक नाट्य व्यवसाय चालावा, बिचाऱ्या नटनट्यांच्या घरच्या चुली पेटाव्या या महान उदार हेतूने नाटकाला येत नसतो. त्याचीही काही गरज असते म्हणून तो येतो. तेव्हा यातली ही उपकाराची भावना मूर्खपणाची, मध्ययुगीन सरंजामशाहीची आहे. आणखी एक तक्रार म्हणजे नाटक संपल्यावर मेकअप रूम्समध्ये फोटो काढायला आलेल्यांशी हा उद्धटपणे वागतो. बाबानो, 2-2.5 तास एखादी गुंतागुंतीची भूमिका निभावून नेताना नट थकतात, भावनिकदृष्ट्याही ते दमतात. त्यांना काही वेळ तरी श्वास घेऊ द्याल की नाही? नाटक संपलं रे संपलंय की तुटून पडल्यासारखे येतात. आस्तादने कधीही कोणालाही सोबत फोटो काढायला नकार दिल्याचं मी पाहिलेलं नाही. पण एखाद्या दिवशी प्रयोगानंतर तातडीने कुठे जायचं असू शकतं, काही एमर्जन्सी असू शकते, हे ध्यानात घ्याल की नाही? त्याची आई शेवटच्या आजारात मरणाशी झगडत असतानाही तो प्रयोगाला जात होता, कारण प्रयोग रद्द करण्याने अनेकांचं नुकसान होत असतं. द शो मस्ट गो ऑन. बरं, हे लोक कुठेही येतात सेल्फ्या काढायला, स्मशानापासून मंगल कार्यालयापर्यंत आणि भर रस्त्यापासून व्हाया रेस्टॉरंट्स, मंडई इत्यादी. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, 300 रुपये नाईटपासून आज 5 आकडी नाईटपर्यंत तो पोहोचलाय, ते त्याच्यातल्या सच्च्या अभिनयाच्या जोरावर. आस्तादला कोणी गॉडफादर गॉडमदर नाही, आहे तो खणखणीत अभिनय आणि आत्मविश्वास. त्याचं हे जग कोणाच्या कृपेवर चालत नाही. इथे प्रत्येक प्रयोगात स्वतःला प्रूव्ह करावं लागतं. कमी पडलात तर फेकले जाता तुम्ही दूर. तेव्हा टीका करताना अशी अनेक भानं जागी ठेवून ती करावी. आपल्याकडे कलाकार यांना आदर द्यायचा असतो. ते समाजातले महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्यामुळे आपलं जगणं सुंदर होत असतं, हे कुणी लहानपणी सांगतच नाही. आणि त्यातून ह्या अशा निर्बुद्ध, उद्धट प्रतिक्रिया येतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जी लहानपणापासून बिंबवली गेलीच पाहिजे, ती म्हणजे सामाजिक जबाबदारी. पण ते असो, आडातच नसेल तर असो, पण या सगळ्यात कित्येकांनी आस्तादची पाठराखणही केली आहे. त्यांना मनःपूर्वक धन्यवाद. त्याच्या सहव्यावसायिकांच्या खरं तर जोरदार प्रतिक्रिया यायला हव्यात, कारण हा काही कोणा एकट्याचा प्रश्न नव्हे. किंवा आल्याही असतील किंवा येतीलही, बघू. शेवटी एकच सांगावंसं वाटतं, कलाकार हा फक्त मनोरंजन करणारा नसतो, तो समाजाला विचार देणारा असतो, भावना जागवणारा असतो. पण त्यालाही भावना असतात, त्यालाही थकवा येतो, त्यालाही सन्मानाची गरज असते. आज प्रश्न फक्त आस्ताद काळे आमचा नाही, हा प्रश्न आहे प्रत्येक कलाकाराच्या स्वाभिमानाचा. आपण प्रेक्षक म्हणून आपली जबाबदारी ओळखणार आहोत का, की फक्त टीका करून पुढे जाणार आहोत? विचार करा. आणि जर तुम्हालाही वाटत असेल की कलाकारांना आदर मिळालाच पाहिजे, तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.